पुस्तक दुर्दम्य भाग 48. एकीकडे बळवंतराव हे ग्रामण्यांचे खरकटे निस्तरित असता त्यांचे राजकारण चालूच होते. 1891च्या डिसेंबरात ते नागपूर काँग्रेसला हजर होते. तेथे नंतर झालेल्या सामाजिक परिषदेत ते रानड्यांवर इतके तुटून पडले की सुधारक मंडळी भयंकर चिडली. त्यांना हाकून बाहेर काढा असे ओरडू लागली. मुंबई प्रांतिक परिषदेत ते विशेष लक्ष घालीत असत. तिचे ते जॉईंट सेक्रेटरी होते. या कॉन्फरन्समध्ये आणि केसरीत ते अनेक राजकीय विषय उपस्थित करून त्यांची चर्चा करीत असत. ज्युरी पद्धतीत सुधारणा, चलनाची व्यवस्था, जमीन महसुलाची पद्धती, औद्योगिक प्रगती वगैरे अनेक विषयांवर त्यांनी लिहिले, ठराव मांडले. जाती संस्थेच्या उगमाबद्दल त्यांनी अभ्यासपूर्वक एक नवी उपपत्ती मांडली आणि खुद्द फिरोजशाह मेहतांकडून वाहवा करून घेतली. काँग्रेसचे कार्य कोणत्या दिशेने पुढे सरकावे याबद्दल त्यांनी अनेकदा विचार व्यक्त केले. काँग्रेस ही नुसती प्रतिष्ठितांची वर्षातून एकदा भरणारी बैठक न राहता तिने वर्षभर कार्य करावे आणि लोकमताची प्रचंड शक्ती आपल्या मागे उभी करावी असे मत त्यांनी हिरिरीने मांडले. या संदर्भात आपल्या देशातील गरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे काँग्रेसचे आणि लोकांचेही त्यांनी लक्ष वेधले. काँग्रेस ही सर्व जनतेची व्हावी, ती बहुजन समाजाची संघटना व्हावी, त्यामुळेच तिला सामर्थ्य प्राप्त होईल हा क्रांतिकारक विचार त्यांच्या मनात आकार घेत होता. निःशस्त्र समाजाचे राजकारण कसे असावे त्याची व्यूहरचना ते करीत होते. पण हा विचार किती मूलगामी आणि क्रांतिकारक आहे हे तेव्हांच्या पुढाऱ्यांच्या ध्यानात आले नाही. ते ठराव, अर्ज, उत्तम युक्तिवादाने भरलेली शैलीदार भाषणे ह्यातच गुरफटलेले होते. लॉ क्लास, वर्तमानपत्रे, सार्वजनिक चळवळी, फुकटची वकिली सल्लामसलत आणि त्यातच ही ग्रामण्यांची पीडा हे एवढे व्याप दुसऱ्या कोणालाही पुरेसे झाले असते नव्हे, तो एवढ्या उद्योगांनी थकून गेला असता. पण बळवंतराव हे सगळे व्याप सांभाळून आणखीन एक उद्योग सतत करीत होते. तो उद्योग म्हणजे ज्ञानसाधनेचा. बळवंतरावांनी कॉलेज सोडले तरी त्यांच्या हातातले पुस्तक सुटले नाही. त्यांची लायब्ररी सारखी वाढत होती. लांबून लांबून अगदी परदेशाहून देखील बळवंतराव पुस्तके मागवत असत. एखाद्याकडे दुर्मिळ पुस्तक आले तर प्रसंगी त्याला दमदाटी करून देखील बळवंतराव ते हस्तगत करत असत. पुस्तके म्हटली म्हणजे कपड्याच्या दुकानात गेल्यावर बायकांची जशी अवस्था होते तशी बळवंतरावांची अवस्था होत असे. मांजरीने पिल्लांना जपावे तसे ते आपल्या पुस्तकांना जपत असत. पुस्तकांना कोणी हात लावला आहे अशी जरी शंका आली तरी ते आरडाओरड करीत. एखादे पुस्तक जर सापडले नाही तर आकाश पाताळ एक करीत. आपल्या पुस्तकांच्या कपाटाकडे नुसता कोणी जाऊ लागला तरी ते संशयी मुद्रेने त्याच्याकडे पाहू लागत. पुस्तकांकडे कोणी पाहू लागले की त्यांची मुद्रा क्रुद्ध होत असे आणि जर कोणी बापड्याने पुस्तक वाचायला मागायचा अपराध केला तर ते आपले सर्वस्व लुटून न्यायचा प्रयत्न करीत आहे अशा भावनेने त्याच्याशी वागत. अष्टव प्रहर त्यांच्या हातात पुस्तक असे. आपल्या आरामखुर्चीत पुस्तक वाचत बसायचे हा त्यांचा दिनचर्येचा स्थायी भाव होता. लॉ क्लासात शिकवायला जायचे म्हणजे पुस्तक बाजूला ठेवून ते खाली जात. काम संपले म्हणजे पुन्हा वर येऊन पुस्तक हातात घेत. लोक भेटायला आले किंवा कामानिमित्त बाहेर जायचे असले म्हणजे पुन्हा तेवढ्यापुरती त्यांची आणि पुस्तकाची ताटातूट होई. पुन्हा मोकळा वेळ मिळाला की ते पुस्तक हातात घेत. कधीकधी बळवंतराव वाचनात गढले आहेत आणि सभोवताली बसून मित्रमंडळी गप्पा मारीत आहेत असे दृश्य दिसायचे. रात्री भोजनानंतर मात्र त्यांच्या वाचन समाधीचा भंग होत नसे आणि मध्यरात्र उलटून जाई तरी त्यांचे वाचन चालूच राही. वाचन हा त्यांचा छंद होता, विरंगुळा होता. त्यांच्या असामान्य बुद्धीचा जिथे अप्रतिहतपणे संचार होत असे, जिथे तिचे सारे सामर्थ्य पणाला लागे असे ते एकमेव क्षेत्र होते. त्या क्षेत्रात विशुद्ध विचारक्रीडा करीत, कूट प्रश्नांचा उलगडा करीत, अवघड समस्यांशी सामना देत, नव्या धाडसी उपपत्तींची रचना करीत त्यांची कुशाग्र बुद्धी विहार करीत असे. एखादा असामान्य ग्रंथ लिहावा, सगळ्या जगातील विद्वानांना दिपवून टाकेल अशी एखादी नवीन उपपत्ती मांडावी अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती. ए गाईड टू संस्कृत कॉम्पोजिशन किंवा संस्कृत इंग्लिश डिक्शनरी अशा प्रकारचे धोपटमार्गी ग्रंथ लिहायचे त्यांनी औद्धत्यपूर्वक नाकारले होते. इंग्रजी पुस्तकांची भाषांतरे करण्यासाठी आपली बुद्धी राबविणार नाही असे बाणेदार उत्तर त्यांनी सयाजीरावांना दिले होते. शतकातल्या ग्रंथसंपत्तीत उठून दिसेल असा एखादा ग्रंथ त्यांना निर्माण करायचा होता. तसे वचन त्यांनी स्वतःला आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीतल्या त्यांना हिणवणाऱ्यांना दिले होते. त्या वर्षी म्हणजे 1890 साली
जेव्हा वामन शिवराम आपटे वारले तेव्हा बळवंतरावांना या आपल्या वचनाची आठवण झाली. आपट्यांच्या हयातीत आपण ते पुरे करू शकलो नाही म्हणून ते खंतावले. शिवाय त्यांना असे वाटू लागले की आपल्या बरोबरीचे आपटे ज्या अर्थी गेले त्या अर्थी आपणही कदाचित फार वर्षे जगणार नाही. निदान तसा भरवसा बाळगणे बरे नव्हे. तेव्हा जे काही ग्रंथ कर्तृत्व दाखवायचे ते आत्ताच दाखवायला हवे. अनेक वर्षे त्यांचे ज्यांच्याशी वाकडे होते त्या आपट्यांवर बळवंतरावांनी एक सरस गौरवपर मृत्यूलेख लिहिला. तो लेख इतका सरस होता की आगरकरांचा लेखही त्यापुढे फिका पडला. लोकांनी या गोष्टीचा बळवंतरावांजवळ उल्लेख केला तेव्हा ते हसून म्हणाले, आमच्या गोपाळरावांचं हे असंच आहे. ते मुद्दाम मांडी मोडून काही चांगलं लिहायला बसले की त्यांची लेखणी अडील तट्टूपणा करते. पण सहजपणे ते लिहित असले की तिला असं काही स्फुरण चढतं की विचारू नका. आपल्या लेखाविषयी ते अर्थात काहीच बोलले नाहीत. संध्याकाळचे जेवण चालले होते. जेवता जेवता बळवंतराव मुलांची चौकशी करीत होते. बळवंतरावांच्या घरी मुलांना शिस्त अशी कडक असे. त्या शिस्तीचा उंबरठा आपल्याला मुळीच ओलांडता यायचा नाही हे मुलांना पक्के माहीत होते. पण त्याबरोबरच आपल्या मनातले विचार सडेतोडपणे बोलून दाखविण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे हे देखील त्यांना माहीत होते. त्या स्वातंत्र्याचा ते उपयोग करीत असत. बळवंतरावांनी ताईला हसत विचारले, हल्ली तुला थोडं शहाणपण आलेलं दिसतं. मला काही तशी आशा वाटत नव्हती. ताईने बळवंतरावांकडे पाहून त्यांच्या मनस्थितीचा अंदाज घेतला. मग ती म्हणाली, म्हणजे हो काय हो दादा? अगं म्हणजे पूर्वी पाहावं तेव्हा तुझी भातुकली चाललेली असे. आता कधीमधी तू काही वाचताना दिसतेस. पण काय गं, कादंबऱ्या आणि नाटकं नाही ना वाचत बसत तू? हल्ली या असल्या पुस्तकांचा फार सुळसुळाट झालेला आहे. दादा ती सुधारक वाचत होती. विश्वनाथने अनाहूतपणे माहिती पुरवली. धाकट्या भावंडांना नाहीतरी असा चोंबडेपणा करायची सवयच असते. ते काही वाईट नव्हे. गोपाळराव नेहमी खोल विचार करूनच काय ते लिहितात. ताई धिटाईने म्हणाली, मला त्यांचं म्हणणं खरं वाटतं. ते खरंच आहे. एवढे सुशिक्षित लोक खोटं कसं लिहितील? बळवंतराव अगदी सहजपणे बोलत होते. भांडायचे तेव्हा अटीतटीने भांडत असत. पण त्यांच्या मनात आकस असा फारसा राहत नसे. सगळ्या गोष्टींकडे गणिती निपक्षपातीपणे बघायचा त्यांच्या मनाचा नैसर्गिक कल होता. ताईने पुढे विचारले, दादा मग तुम्ही त्यांच्याविरुद्ध का हो लिहिता? मला रानात जाऊन राहायचे नाही. लोकात राहूनच काम करायचे आहे. तेव्हा लोकांचा राग आपल्यावर ओढवून कसं चालेल? ताई यावर काहीच बोलली नाही. विषय आता तिच्या बुद्धीच्या आवाक्याबाहेर चालला होता. ती मग आपल्या स्वतःच्या तक्रारींकडे वळली. दादा तुम्ही मला शाळेत इंग्रजीच्या वर्गात का हो बसू देत नाही? सगळ्या मुली माझ्याकडे बोट दाखवतात. मास्तरांना देखील ते आवडत नाही. इंग्रजी शिकलं तर काय होणार आहे? खरं म्हटलं तर बळवंतरावांच्या या चमत्कारिक हट्टामुळे शिक्षक त्यांना विक्षिप्त म्हणत आणि टीका करीत. पण ताईने ते बोलून दाखविले नाही. बळवंतरावांची मुद्रा गंभीर झाली. स्वर निर्णायक झाला. मी केली आहे तीच व्यवस्था ठीक आहे. आता थोड्या दिवसांनी तुझं लग्न व्हायचं. तोपर्यंत इंग्रजी अर्धवटच शिकून होणार. त्यापासून काय फायदा आहे? त्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या विषयाच्या तासाला बसलं तर विषय पक्का होईल. गणित चांगलं आलं तर त्याचा व्यवहारात उपयोग होईल. नवऱ्याचे पैसे कसे खर्च झाले त्याचा हिशेब तरी ठेवता येईल. बळवंतरावांनी हे कारण सांगितलं आहे हे खरे. पण आपल्या इकडच्या बायकांनी आधुनिक पद्धतीचे इंग्रजी शिक्षण घ्यावे हे त्यांना आवडत नसे. आपली शुद्ध हिंदू परंपरा बायकांनी टिकवून ठेवायला हवी असे त्यांना वाटत असे. ताईने तो विषय सोडून दिला. मग लहान मुलांच्या स्वभावाप्रमाणे आपली आणखीन एक तक्रार कोर्टात रुजू केली. बळवंतराव जरा मोकळेपणाने बोलत होते. त्या संधीचा तिला फायदा घ्यायचा होता. ती म्हणाली, दादा मग एक निदान मला नेसायला चिटतरी घेऊन द्या ना. सगळ्या मुली कशा छान चिटं नेसून येतात आणि आमची मात्र जाडीभरडी पातळं. त्यामुळे आमचा कमीपणा होतो. आम्हाला नाही वाटत हौस वाटत. अगं तुम्ही दुसरी कसली हौस असली तर पुरवता येईल. पण परदेशी कापडं वापरायची कसली आली आहे हौस? आणि स्वदेशी कापड वापरण्यात तुम्हाला कमीपणा वाटावा हे अगदी चुकीचं आहे. जे छानछोकी करण्यासाठी परदेशी कपडा वापरतात त्यांना खरं म्हणजे कमीपणा वाटायला हवा. मग बळवंतरावांनी मुलांना स्वदेशीचे महत्त्व समजावून सांगितले. मुलांना त्यांचे म्हणणे पटले देखील. पण त्याबरोबर आपल्याला चांगले चांगले कपडे वापरायला मिळावेत असेही वाटत राहिले. मुले एकंदरीत अशा लहान सहान कारणांमुळे नाराजच असत आणि आपण कठोरपणा स्वीकारून त्यांचे भले करीत आहो याचे बळवंतरावांना समाधान वाटत असे. इतके चुरूचुरू बोलणाऱ्या ताईकडे बळवंतरावांनी शोधकपणे पाहिले.
ते हसून म्हणाले, आता तुझं लग्नच करून टाकायला हवं आणि तुझ्या एकंदरीत विचारांवरून असं दिसतंय की एखाद्या सुधारकाच्याच घरी तुला दिलेली बरी. ताई लाजून म्हणाली, इश्श, आणि तेथून पळून गेली. मग बळवंतरावांनी विश्वनाथाकडे मोर्चा वळवला. काय रे, आज संध्या केली होतीस का? ताई पुन्हा दाराशी येऊन म्हणाली, नाही दादा, आज त्यानं संध्या चुकवली. बळवंतराव रागावले. त्यांचा आवाज करडा झाला. मी किती वेळा सांगितलंय की रोज संध्या करायला हवी म्हणून. आता उद्यापासून रोज करशील की नाही? विश्वनाथ दबलेल्या आवाजात नाराजीने म्हणाला, हो. बळवंतरावांनी सौम्य आवाजात त्याला संध्येचे महत्त्व समजावून सांगितले. विश्वनाथने गप्प राहून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मग एकदम त्यांनी विचारले, मग दादा, तुम्ही का नाही संध्या करीत? बळवंतराव आता हसले. आपल्या मुलाची शंका त्यांना रास्त वाटली. त्यांनी उत्तर दिले, मी तुझ्या एवढा होतो तेव्हा रोज संध्या करीत होतो आणि आता मी रोज वेद वाचतो म्हणून संध्या करीत नाही. ताई म्हणाली, काहीतरीच, कुठे वाचता तुम्ही वेद? तिची कल्पना अशी की पाठ मांडून भटजी पोथी वाचतात तसे वेद वाचायचे असतात आणि बळवंतराव तर कधीच पाठ मांडून पोथी वाचायला बसत नसत. बळवंतरावांना ती तिची कल्पना समजली तेव्हा त्यांना मौज वाटली. हसत ते म्हणाले, अगं, वेद आता युरोपात गेल्यामुळे ओवळे झाले आहेत, तेव्हा सोवळं नेसून वाचायची गरज उरलेली नाही. ते आरामखुर्चीत बसून वाचले तरी चालतं. पण वेद विलायतेला गेले हे मुलांना पटेना. त्यांनी विचारलं, असं कसं? वेद कसे विलायतेला जातील? पूर्वी दैत्यांनी कसे वेद नेले होते तसे आता जर्मन लोकांनी नेले आहेत. मात्र दैत्यांनी ते चोरून नेले होते. उलट जर्मन लोकांनी ते आता राजरोसपणे आपल्या विद्वत्तेच्या जोरावर नेले आहेत. मग आता ते परत कसे आणायचे? ताईचा चेहरा चिंतातूर झाला. बळवंतराव हसले. अगं, दैत्यांनी वेद नेले होते ते जबरदस्तीनं, तेव्हा देवांनी ते लढाई करून परत आणले. पण जर्मनांनी ते विद्वत्तेच्या जोरावर नेले आहेत, तेव्हा ते आपण अधिक विद्वत्ता दाखवून परत आणले पाहिजेत. आपण आमचा विश्वनाथ तर संध्या देखील करायला तयार नाही, मग तो वेद कसे परत आणणार? विश्वनाथची अभ्यासातली बेताची प्रगती पाहून बळवंतरावांची निराशा होऊ लागली होती. ती या प्रसंगी चटकन व्यक्त होऊन गेली. मग बळवंतरावांनी मुलांना माडीवर नेऊन मॅक्स मुलर साहेबांनी केलेल्या वेदांच्या भाषांतराची जाडजाड पुस्तके दाखवली आणि बराच वेळ ते त्यांना वेदांची महती सांगत बसले. मुले खाली गेल्यावर का कोण जाणे, बळवंतरावांना उगीचच अस्वस्थ वाटू लागले. एखादा ग्रंथ घेऊन एकाग्रपणे त्याची उकल करीत बसावे अशीही इच्छा होईना. क्वचितच अनुभवाला येणारा असा एक चमत्कारिक रीतेपणा त्यांचे मन व्यापून राहिला. अस्वस्थपणे ते माडीवर अखूड येरझारा घालू लागले. पण तेथे त्यांना कोंडल्यासारखे वाटू लागले. उठून मोकळ्या हवेत जावे अशी एकदम उर्मी आली. म्हणून ते माडीवरून खाली आले आणि वाड्याच्या आवारात अंधारातच फेऱ्या मारू लागले. अंधारात त्यांना बरे वाटले, मोकळे मोकळे वाटले. आकाशात नक्षत्रे तळपत होती. त्या अनंत तेजोराशींकडे त्यांची नजर वेधली. त्यांना केरुनानांची आठवण झाली. ते त्या नक्षत्रजडित आकाशाला विश्वाचे कॅलेंडर म्हणत असत. सप्तर्षी, मृगशीर्ष आपल्या ओळखीच्या त्या तारकापुंजांकडे त्यांनी निरखून पाहिले आणि मग पुन्हा ते अस्वस्थपणे तोकड्या येरझारा घालू लागले. मध्येच बाळासाहेब नातूंबद्दल त्यांच्या मनात विचार आले. आगरकरांबद्दल आले. रानड्यांच्या नेभळेपणाची त्यांच्या मनाने चिकित्सा केली. मग का कोण जाणे, त्यांना एकदम मृगशीर्ष नक्षत्राची आठवण झाली. त्याचा उल्लेख ऋग्वेदात आहे हे देखील त्यांना सहज स्मरले. आणि मग बळवंतराव जागच्या जागीच थबकले. त्यांचे पाय भुईत रुतल्यासारखे झाले. त्यांचे शरीर एकदम थरारले. आपल्या मस्तकातून एक विजेचा लोळ जाऊन ते दुभंगत आहे असा त्यांना क्षणमात्र भास झाला. एक अगदी अपूर्व क्रांतिकारक असा विचार अवचितपणे त्यांना सुचला होता. आकाशातल्या कॅलेंडरचा उपयोग करून ते ऋग्वेदाचा काळ ठरविणार होते. ते मृगशीर्ष नक्षत्र त्यांना ऋग्वेदाचा काळ निश्चित करण्यास मदत करणार होते. आत्तापर्यंत युरोपियन विद्वान भाषेच्या जडणघडणीवरून वेदकाळ ठरवण्याची खटपट करीत होते. पण आता एक अगदी नवीन साधनाने बळवंतराव तो निश्चित करणार होते. शतकाच्या ग्रंथसंपत्तीत उठून दिसेल असा जो ग्रंथ त्यांना लिहायचा होता त्याची मूळ कल्पना त्यांना सुचली होती. आपले दोन्ही पंजे एकत्र आवळून बळवंतराव लहान मुलासारखे धावतच जिना चढून माडीवर गेले. त्यांनी भराभरा आपल्याला हवे ते ग्रंथ काढले. पेन्सिल आणि वही हातात घेतली. वेदकालाचे गणित ते जुळवू लागले. मध्यरात्र टळून गेली. पहिला कोंबडा आरवला तरी बळवंतराव विचारसमाधीत मग्न होते. इतका अनिर्वचनीय तेजोमय आनंद त्यांना आयुष्यात क्वचितच अनुभवला होता.
सूर्याने सारे जग उजळून टाकावे, साऱ्या वस्तुमात्रांच्या रूपरेषा स्पष्ट आखून द्याव्या, तसा तो विचार वेदकालाची व्यवस्था लावित होता. हा आपला नवा मूलगामी विचार बळवंतरावांनी पहिल्यांदा डेक्कन कॉलेजात व्याख्यान देऊन मांडला. अँटिक्विटी ऑफ वेदाज या विषयावर त्यांनी दिलेल्या व्याख्यानाचे अध्यक्ष प्रिन्सिपॉल सेल्बी होते. विद्वान मंडळीत या व्याख्यानाने बरीच खळबळ उडवून दिली. नंतर या विषयावर एक पेपर तयार करून बळवंतरावांनी तो लंडनला भरणाऱ्या 9व्या ओरिएंटल काँग्रेससाठी पाठवून दिला. लवकरच त्यांनी तो ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. ग्रंथाचे नाव होते द ओरियन. या ग्रंथाने पाश्चिमात्य विद्वानांचे लक्ष एकदम वेधून घेतले. कोणी त्या ग्रंथातील विचारांचे स्वागत केले, कोणी त्याचे खंडन केले. पण त्या ग्रंथाच्या लेखकाच्या मूलदर्शी प्रतिभेविषयी, सूक्ष्मज्ञानाविषयी आणि बांधेसूद तर्कशुद्ध वजनदार विवेचन पद्धतीविषयी सर्वांनीच आदर व्यक्त केला. परदेशात अशी ख्याती झाल्यामुळे या देशात देखील बळवंतरावांची मोठ्या विद्वानात गणना होऊ लागली. विद्वत्तेत देखील बळवंतराव भांडारकर रानडे यांच्या तोडीचे आहेत अशी पुणेकरांची खात्री पटली. खरं म्हणजे ओरायनमध्ये बळवंतरावांनी मांडला तेवढा मूलगामी आणि अगदी नवीन विचार मांडायची कुवत रानड्यात आणि भांडारकरांमध्ये नव्हती. सूर्याचे पिल्लूच ते काम करू जाणे. बळवंतरावांचा ग्रंथ सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडचा होता, पण त्या ग्रंथाबद्दल ऐकून सर्वच हिंदूंची मान ताठ झाली. त्यांचा स्वाभिमान बळावला. वेदकालाचा निर्णय करणाऱ्या विद्वानांवर ग्रामण्य करायचा आपल्याला अधिकार काय, असा विचारही नातू पक्षातील अनेक मंडळींच्या मनात डोकावून गेला. त्यावेळी बळवंतरावांची सरकारच्या शत्रूत गणना व्हायला लागलेली नव्हती. त्यामुळे सरकारला देखील त्यांच्या ग्रंथाचे कौतुक वाटले. चॅटफिल्ड साहेबाने सरकारतर्फे या ग्रंथाच्या प्रसिद्धीचा खर्च भरून निघेल तितक्या किमतीच्या प्रती विकत घेतल्या.